ताई तुझं नाव सांग. माझं नाव सुलोचना श्रीराम लाहोटी, माहेर कुठलं? बिडकीन, अच्छा. आणि सासर? छत्रपती संभाजी. बर, ठीक आहे. आणि भाऊजी काय करतात? भाऊजी एस मध्ये ऑफिसर होते, आता रिटायर झाले. रिटायर्ड झालेले आहेत. वा, रिटायर्ड लाईफ. रिटायर छान, लाईफ. व्हेरी गुड. ताई काय सांगशील माहेर बद्दल? काय तुला सांगावं असं वाटतं? माहेर पण खूप गोड असतं, त्या आठवणी कायम असतातच. सासरी कितीही असू दे, बरं. पण माहेर माहेरच असतं. 2 दिवस जरी गेलं तरी खूप शांत झोप येते. असं इथे काही कमी नसतं, पण तिथे काय असतं ते इथे नसतं. ताई पण काय सांगशील माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर? भाऊ, भाऊ येतो? आई, वडील. अच्छा. काय सांगशील एखादा प्रसंग बालपणातला? मी आणि माझे वडील एकदा माझ्यासाठी ड्रेस घ्यायला येत होतो बसनी. हां. रेल्वे स्टेशनवर उतरलो, त्यांचा खिस्सा कापला गेला. हो. पैसे गेले. म्हटलं माझ्याकडे खूप कपडे, मला नको. माझ्याकडे नव्हते, पण मी खूप सांगत होते खूप आहे खूप आहे. ते म्हणे असं काही नाही, रडायचं नाही आणि खूप आहे सांगायचं नाही, काय आहे मला माहिती आहे. मैंने पिता से अमीर कोई नहीं देखा, जेब में एक पैसा नहीं ऐसा अमीर नहीं देखा. अच्छा. सबके जेब में बहुत होता है, लेकिन पिता जैसा अमीर मैंने कभी नहीं देखा. बरोबर. ते एका मित्राकडे घेऊन गेले, त्याचे पण पैसे घेतले, त्यांनी मला ड्रेस घेतला आणि मग आम्ही परत बिडकीनला गेलो. ही माझी खूप सुंदर आठवण आहे. खूप ड्रेस आले, खूप साड्या आल्या, पण त्याचे सर कधी नाही. त्यावेळेला बाबांनी घेतलेले कपडे ते अजूनपर्यंत स्मरणात आहेत, लक्षात आहे. स्मरणात आहेत. अर्थातच, कारण खिशात पैसे नसतील तरी आपल्या सगळे मुलांचे तो गरजा पुरवत असतो. आणि जसं तुम्ही बोललात, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस जगात शोधून सापडणार नाही. वडिलांसारखा श्रीमंत माणूस नाही. आईचं आई पण सगळ्यांना दिसतं, पण वडिलांचं कधी कळून येत नाही. आई जेव्हा प्रेग्नंट असते, डिलेव्हरी होते, तेव्हा बाबा बाहेर चक्रा मारत असतो, काय होईल कसं होईल. आणि बाबा असं असतो की बनियन फाटकं घालेल पण मुलांना नवा कपडा दे. क्या बात आहे ताई. असं असतो बाबा. भाऊक झालीस वडिलांच्या आठवणींमुळे. येस, माझे आई बाबा आता नाही आहे, पण त्यांनी इतके चांगले संस्कार दिले की मी त्या संस्काराने मालामाल आहे. मला कुठेही कधीही कमी पडलं नाही. सासरी नाही, माहेरी नाही, मैत्रिणीत नाही. वा, क्या बात आहे. पण ताई मला एक फक्त तुला इथे सांगायचं आहे की इतक्या वर्षामध्ये म्हणजे जेव्हा आई बाबा असताना सुद्धा कधी आपण मनापासून किंवा त्यांना काही बोलू शकत नाही, पण आज या माध्यमातून काय तुला आई बाबांना सांगावं असं वाटतंय? बाबांना असं सांगायचं, तुम्ही खूप प्रेमळ होते, आमच्यावर करायचे, पण आईवर ते प्रेम व्यक्त नाही करू शकते. आणि जगात असे खूप माणसं आहेत, त्यांचं बायकोवर खूप प्रेम असतं, पण ते नाही व्यक्त करत. पण ते बायको असताना व्यक्त करा तुम्ही. का नाही करत? मुलांना म्हणता, सगळ्यांना म्हणता, ती लक्ष्मी असती म्हणून घर चालतं. आईचा एक दिवस नसतो. सकाळी पांघरून उचलण्यापासून रात्री पांघरून टाकण्यापासून ती 1000 काम करते. तिचे कोणत्याही शब्दात आणि कोणत्याही किमतीत मोल होत नाही. ती लक्ष्मी असते म्हणून घर घर असतं. आणि सगळ्यांनी आपल्या बायकोचं 2 शब्द कौतुक करावं, त्याला पैसे लागत नाही. नक्कीच ताई, खूप सुंदर बोलली आहेस तू आणि खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ताई तू बसू शकते. धन्यवाद.